साईज खेकडींची. हे बघा बरंच झालेत ना आता. अनुष्का आणि शालू चालली सरपण आणायला, तोपर्यंत मी पीठ मळून घेते. आणि खेकडे आणल्यात, त्यांचं कालवण बनवायचे एकदम भारी. आता खेकडी टाकून घेते. उचल. नदीवर आलोय आता आहे ना. सकाळचे 7:30 वाजलेत आणि काल संध्याकाळी येऊन आहे ना खेकडींचे पिंजरे लावलेत. तिकडे चाललोय आता. पिंकी आणि मी आलोय आणि त्या दोघा जणांनी ना जाळी लावल्यात. ते सुद्धा येतात खेकडे बघायला. आता येतात का नाही ते बघू. पाहिलं बघा या साईडला ना सगळी शेत आहेत, तर शेतांमधलं जे काही पाणी निघतंय ना ते येतं ह्या अशा बारक्या झुरण्याला. आणि त्याला जे ना खेकडींचे पिंजरे लावल्यात, 4 लावल्यात. आता 4 ह्याच्यामध्ये बघू किती येतात. आज आहे ना थोडा उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे इकडे यायला सुद्धा बराच उशीर गेला यायला. आता बघू उन्हाळ्या दिवसामध्ये किती खेकडे भेटतात आपल्याला. जास्त काही गॅरंटी तर वाटत नाही, पण तरी सुद्धा बघू. आता पहिलाच आहे ना इथं असणार आहे ते. मग पाणी तर चालू आहे, इथं लावलंय पहिलाच. आता आहे ना पिंकी घेते काढून. आल्यात का नाही पिंके? आवाज येतोय. आवाज तर येतोय. आता बघू किती आहेत खेकडे. असं नाही एखाद्या वेळेस आवाज तर येतोय. पहिलं तर खोलून घेऊ ह्याच्यामध्ये, बघू किती आल्यात त्या. त्याच्यातला ना कचरा काढून टाकायला लागणार आहे. 2-3 आल्यात, पण 2 चांगल्याच मोठे आहेत. 3 आल्यात सगळ्या, 2 चांगले मोठे आहेत. तुम्हाला दाखवतो एकदम काळी साईज आहे खेकडींची. हे बघा हे अशा काळे काळे खेकडे आल्यात. भरीव असतात. आता आता आहे ना 3 बाकी राहिल्यात. ते तिन्ही पण आहे ना उचलून घेऊ आता. इथं असं नाही, कालच्याला ना मी एकटाच आलेलो. पहिल्याच ह्याच्यामध्ये तर भेटल्या 3. आता ह्याच्यामध्ये बघू. इथलं पिंजरा काही भेटलं नाही, कारण तर आहे ना अशा उन्हाळ्या दिवसामध्ये आहे ना कुत्री सुद्धा येतात आणि खेकडींचा पिंजरा आहे ना त्याच्यामध्ये कचरा असतोय, तर वडीत घेतात. तर नाही तो तिथं. आता बघू दुसरे 3 बाकी आहेत, नाही 2 बाकी आहेत. ते बघू आता ते तरी आहेत का नाही. पहिल्याच ह्याच्यामध्ये खेकडी तर आलत्या, पण दुसरा आहे ना भेटला नाही. बघा इथला तर आहे म्हणल्यावरती आहे ना कुत्र्यानेच घेतला असन. हे बघा इथं मैदानीला जे तरी सुद्धा ना वरच्या बाजूचा आहे ना अडचणीमध्ये होता, तो पळवलाय कशाने तरी. कुत्रे किंवा असे ना रान मांजरं असतात ते घेतात. त्याच्यामध्ये आहे ना वाशट वास येतोय त्याच्यामुळं. हे नाही का त्याच्यात? दाखव बरं. ह्याच्यामध्ये तर लय मोठी आली खेकड. 2 आहे. हा वदवर खाले ते कचरा आखा ना तिने पाडलाय खाली. हा वद चल ह्या साईडला. ते बघा दोन्ही पण मोठे आहेत. चालतील. हे बघा खेकडींची साईज बघा ही अशी आहे. एकदम जबरदस्त आहे, मोठी आहे. एक तरी पिंजरा भेटला नाही, त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना 2-3 तरी भेटल्या असत्या. मोठे मोठे होत्या दोन्ही खेकडी. हा सगळे 5 झालेत. आता बाकी राहिले एकच शेवटचा. ह्या बाजरीमध्ये आहे ना पळवलाय. तिथून आहे ना त्या साईडला तर असा चिखल लागलेला आहे. रान मांजरं किंवा ते ना कोले असतात ते सुद्धा आहे ना पळवतात, किंवा कुत्रे असतील काय माहिती. आता आता एकच शेवटचा बाकी आहे. आता बघू कोणत्या साईडला रात्री येऊन लावलेलं मी.
इथं असं नाही एखाद्या वेळेस. हा इथं आहे. नाही काय ह्याच्यात नाही वाजत. निघून गेला त्याच्यातून. 3 भेटले या ह्याच्यामध्ये ना, खेकडे काय आले नाही. 2 ह्याच्यामध्ये ना 4-5 भेटल्यात, एक गेला. तर आता तुम्हाला परत एकदा ना दाखवतोय. इथं आहे ना स्वच्छ धुवून घेऊ. आता आहे ना 2 ह्याच्यामध्ये खेकडे आणलं, त्या जमा करू. एकाच ह्याच्यामध्ये घेऊ, त्या पिशवीमध्ये घेते वतून. आता पिंकी तुम्हाला दाखवतोय, एकदम काळी साईज आहे बघा खेकड्यांची, ही अशी आहे. ह्याच्यामध्ये ना मोठे आहेत एकदमच. अजून एक असेल, ही बघा किती मोठी साईज आहे. हे असे खेकडे भेटल्यात, ते पण आहे ना 3च पिंजऱ्यामध्ये, 3 नाही 2च ह्याच्यामध्ये. एका ह्याच्यामध्ये आहे ना एकच बारखे आले, आणि बाकी आहे ना ह्या 2च पिंजऱ्याचे खेकडे आहेत. किती आहेत सगळ्या? 3 आणि 3 6 आहेत सगळ्या. मग 6 ना 1 किलोच्या वरती जातील, कारण तर मोठे मोठे आहेत. आणि हे अशी काळी साईज असली तर मग एकदम वजन पण असते, भरीव असतात मेन. मग आता एका ह्याच्यामध्ये आहे ना भरून घे पिंकी. ठीक आहे, ठीक आहे. इकडे एक आले बाहेर. लाव झाकण. सगळं उरकलंय, घेतल्यात आता पिंजरे सुद्धा ना गाडी लावून घेतल्यात. खेकडे भेटल्यात, कालवणाचे तर भेटल्यात. आता बघू सगळं काय ना तुम्हाला बघायला भेटेल. माशाला गेलो दुसऱ्या साईडला जाळे लावायला, तर मग या खेकडे ना घेऊन जाऊ, आणि तिकडच आहे ना एकदम भारी कालवण बनवू नदीवरतीच. आता ना घरी येऊन पोहोचले, आणि खेकडे सुद्धा ना ह्या पिशवीमध्ये घेतल्यात काढून, आणि ह्या गाडीमध्ये बघा इतकी जाळे घेतल्यात. आलो आता नदीवरती. गाडी सुद्धा ना इथपर्यंत आली. दुसऱ्या बाजूला जायचा प्लॅन होता, पण तिकडे ना गाडी काही जवळ गेली नसते पाण्याच्या, आणि जाळी बरीचशी आहेत, तर वजन जास्त असतंय. मग घेऊन जायला ना बरेच लांब पडतंय. त्याच्यामुळे ना जितकं होईल ना तितकं जवळ आले ना गाडी तर भारी होतंय. आता इकडं जाळे लावणार आहे आम्ही आजच्याला, आणि खेकडे आणल्यात, त्यांचं कालवण बनवायचे एकदम भारी. सकाळ सकाळ जाऊन आहे ना खेकडे आणलं, तुम्ही तर बघितलंतच. आणि इकडं बघू आता मासे किती भेटतात. सगळे जाळे आता वाहायचे तिकडं. रोहिदास आहे ना त्या बाजूला थांबलं, तिकडे ना जाळं लावते तो. मी इकडे आहे ना लमदोर घेऊन आलेलो. मरळ काही भेटले नाही. आता नाही तर माझ्या मागं हे झाड दिसतंय ना, ह्याच्यामध्ये मोळ आहे,
तर ते काढतो आता. तिकडे पिंकी आणि अनुष्का पण आहे. तर ते ना ते गौरीचं खांड आहे ना ते पेटून आणतात, मग धूर करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मोळ काढून घेऊ आपण. बघू काढायला जमतंय का. मोठ्या लाकडाला असेल तर मग काढायला जमायचं नाही. बाहेर जास्त मोठं. या साईडला घेऊन आल्यात आता, तुम्हाला दाखवते जवळून किती मोठं होतं मोहाळ. अनुष्का आणि शालू चालली सरपण आणायला, तोपर्यंत मी पीठ मळून घेते. पीठ झालंय आता मळून, आता झाकून ठेवते थोडं टाइम मुराईसाठी. या साईडला शालू चालली दुकानात, कारण की मी मीठच विसरून आले. तर आता मीठ आणायला चालली शालू आणि अनुष्का. जावा लवकर या, तोपर्यंत मी भात घालते चुलीवरती. चूल घेतली आता पेटवून. या साईडला आंबळ्याचं जाळ काढत आल्यात बघा, त्याला आंबळ्या सुद्धा दिसतात. या साईडला भात शिजतोय आमचा. आंबळ्या आणि लोळ्या लागल्यात. हे बघा ह्या लोळ्या आहेत आणि ह्या आंबळ्या आहेत, तर बऱ्याचशा लागल्यात. आता आहे ना ते काढून घेतो आम्ही पाटापाट या पाठीमध्ये मासे, आणि परत एकदा आहे ना जाळ लावायचे. त्याच्यामुळे ना पहिलं तर काढूनच घेऊ आपण. लगेच ह्या इतकं काढून घेतल्यात, थोडं जाळ काढलं आणि अजून आहे ना बरंच आहे. सगळ्यांना काढून घेतोय आता आंबळ्या आणि मग तुम्हाला दाखवतोय. आंबळ्या झाल्यात आता काढून. शालू दाखव बरं किती झाल्यात. हे बघा किती भरपूर सापडल्यात. आता परत लावायला चालल्यात जाळ. खेकडी मोडून घेते आता. मोठी मोठी खेकडी होती. हे बघा काळ्या कलरची होती चांगली. खेकडे आता साफ करून घेते. जो कचरा आहे तो काढून टाकते त्याचा. अख्खे भरीव आहे खेकडी. खेकडी झाल्या साफ करून. हे बघा अख्खी मांद्याने भरलेली. सगळं मांद काढून घेतलंय आता.
कढई घेते आता ठेवून. तेल ओतून घेते आता. लसूण टाकून घेते आता. तेल टाकले चांगलं. त्याच्यानंतर मिरची, कांदा, टोमॅटो टाकून घेते. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते. खोबऱ्याची खीस टाकते आता. उडून पण जातंय. मसाले टाकून घेते. मसाले चांगले शिजलेत. आता खेकडी टाकून घेते. कोथिंबीर पण टाकली त्याच्यामध्येच, खेकडीमध्ये. पाणी ओतून घेते आता. आता शिजून देते. लोण झालंय आता उतरून घेते. लगेच चपात्या बनवून घेते. चुलीवरती तवा ठेवून घेतलाय आणि एका ताटामध्ये तेल पण घेतलंय चपात्याला लावायला. चपात्या बनवून घेते आता. चपात्या झाल्यात आता बनवून. मला दिलंय आंबळ्याचं, ते आता काढून घेतोय शालू आणि मी. एवढे काढल्यात तांबळे. या आधीचे आहे, घे मिक्स करून. आता तिघी जणी जेवून घेतो आम्ही. कालवण बघा खेकडीचं किती भारी झालंय, तुम्हाला दाखवते. हे बघा, तरी आली त्याला वरती. हे बघा मोठे मोठे नांगुडे. आता आम्ही तिघी जणी जेवून घेतो. इथं अनुष्का, त्या साईडला शालू. ताट घेतलंय आता मी वाढून. हे बघा खेकडीचं कालवण आणि नांगुडा. चपाती बनवली आज नदीला. या जेवायला आता. आम्ही जेवून घेतो तिघी जणी. का कालवण कसं झालंय? छान झालंय का? अनुष्काने जास्त नाही घेतलं, फक्त एक पेंदा घेतलाय, कारण की तिला फोडता नाहीत त्याच्यामुळं. या साईडला आल्यात आता जाळ काढून घेऊन. त्यानं बाहेर पण निघून आलोय आणि आता ना जेवून घ्यायचंय. पिंकीने यानं वाढायला सुरुवात केली. खेकडींचं कालवण आहे. रोहिदास आणि मीच राहिलो आता जेवायचं. आणि तुम्हाला माशी पण दाखवतो जेवण झाल्याच्या नंतर. तोपर्यंत आहे ना बरंचसं वज आहे. ते बघा तिकडं बरेचसे जाळे आहेत, टुपनची हवा सोडायची. ते वज व्हायचं अजून गाडीपाशी. आम्ही आहे ना जेवच तोपर्यंत पिंकी आणि शालू तिकडं वाहतीन. कालवण तर इतकं भारी झाले ना, हे बघा दिसतच असेल तुम्हाला. खेकडींचं कालवण आहे ना एकदम भारीच होते. आणि ते पण आहे ना नदीवरती. हे बघा उन्हामध्ये दाखवते तुम्हाला. त्याच्यासोबत चपाती सुद्धा आहे ना पिंकीने आजच्याला इकडंच बनवली. आता बसतो इथंच. हे बघा असं खेकडीचं कालवण, चपाती आहे. तिकडं रोहिदासला पण दिलंय.
जेवायला आता आहे ना, जेवायला बसलो आम्ही. चपाती खाऊन घेतो, त्याच्यानंतर भात पण बनवलंय, तो पण खायचा अजून. तोपर्यंत आता हे वजं वाहतील. चला जेवून घेतोय. हे बघा एकदम भारी कालवण आहे. आता ना जेवण झालंय, लगेच आहे ना मासे घ्यायच्यात काढून. तुम्हाला दाखवतो आता. पिंकी आणि शालू काढतात पाण्यामध्ये. मोठे मोठे मासे भेटलेत, ते पण बरेचसे. तिकडे बघा पिंकीने मासे घेतलेत काढून. हे इतके आहेत बघा, हे एक एक गांजामधले आहेत. चिल्लपे जास्त करून, आणि त्याच्यामध्ये ना वेगळे मासे आहेत. त्याच्यामध्ये कानुशे आणि शिवडे मासे सुद्धा आहेत. हो चल. चल. त्या बघा इतके आंबळे आहेत, आणि त्याच्यामध्ये मासे आहेत. ते आता घ्यायच्यात ठेवून. तिकडे बघा बरेचसे जाळे आहेत, ते पण रॉयल्सने ना लावून घेतलेत. आता हे मासे सुद्धा नाही एखाद्या वेळेस त्याच्यावरतीच ठेवायला लागतील. आलो आता मार्केटला इतक्यातच. आणि बघा शालूने ना पाठीमध्ये मासे घेतल्यात वतून. या साईडला आंबळ्या होत्या ना, त्या आंबळ्या सुद्धा घेतल्यात बघा एका गिरायकाने.